आजची सकाळ माझ्यासाठी खूप जास्त आनंददायी होती. एकतर आज होती महाशिवरात्री आणि सोबतच आज आम्ही फायनली जो आहे छावा पिक्चर पाहायला जाणार होतो. आणि सणवार असला की आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये एक वेगळीच शक्ती संचारते नाही. बघा ना, सकाळी सकाळी माझं घर झाडून पुसून झालं आणि त्यानंतर मी उंबरठाही धुतला, सोबत पॅसेजही पूर्ण चकाचक केला, रांगोळी घालून मस्त तयार झाली आणि आले मूव्ही पाहायला. खरं तर याला मूव्ही म्हणणं चुकीचं, हा तर आपला इतिहास आहे. छत्रपती संभूराजांच्या एंट्रीनं ऊर असा अभिमानाने भरून आला, पण शेवट मात्र आतून बाहेरून पूर्णतः हादरून गेला. टॉकीजमध्ये स्मशान शांतता होती, होता तो फक्त हुंदक्यांचा आवाज. खरंच आपल्या राजांनी किती त्या वेदना कशा सहन केल्या असतील याचा विचार करूनच म्हणजे कसं तरी होतं. संभूराजांबद्दल बरंच काही वाचून होती, त्यामुळे बरंच काही दाखवलं नाही याचीही खंत होती. सो घरी येऊन पुन्हा एकदा पुस्तक उघडून बसले, पण इतर कामंही बाकी होती. महाशिवरात्रीची पूजा केली आणि खरं सांगू का, पिक्चर पाहून तहान भूक सर्व हरवली होती. सकाळपासून माझ्या पोटात अन्नाचा कणही नव्हता, तरीही भूक नव्हती. पण मुलांसाठी आपल्याला सर्व काही करावंच लागतं. बघा, इथे साबुदाणा घेतला, त्यामध्ये मी आलू किसून टाकला, आलं मिरचीचा ठेचा, मीठ भरपूर टाकून जे आहे मस्त गोळा करून असं छान कुरकुऱ्यांचा आकार दिला आणि मीडियम टू हाय फ्लेमवर मस्त तळून घेतलं. सोबत शेंगदाणे आणि दह्याची चटणीही केली. पॅकेटच्या कुरकुऱ्यांपेक्षा असे साबुदाण्याचे कुरकुरे खरंच मुलांना बनवून खाऊन घालून तर बघा, मुलं पॉकेटचे जे कुरकुरे आहेत कधी पुन्हा मागणारच नाहीत. चला तर बाय.